कोथरूडमध्ये मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि हाणमार पोलिसांकडून करण्यात आली होती, मात्र तक्रार घेतली जात नव्हती. तुम्ही त्यानंतर न्यायालयीन लढाई लढलेला आहात. आज कोर्टाने आदेश काढलेले आहेत. नेमकं काय आदेश आहेत आणि कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले? आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की अॅट्रॉसिटी ऍक्टच्या 18 अंतर्गत त्या पोलीस स्टेशन ज्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत एखादा गुन्हा घडतो तो पोलिसांनी FIR करणं मस्ट आहे असं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो. आम्ही त्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. सिनियर PI जे असतील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला नाही, तशी फिर्याद आम्ही त्यांना दिली होती. त्यानंतर CP साहेबांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही रात्री 3 तारखेला रात्री सकाळी 11 वाजल्यापासून तर रात्री 3:30 वाजेपर्यंत केवळ FIR दाखल करा अशी आम्ही विनंती करत होतो, तरी त्यांनी केली नाही. त्याच्यानंतर आम्ही 28 ऑगस्ट 2025 ला माननीय शिवाजीनगर पुणे येथील सेशन कोर्टासमोर BNSS सेक्शन 175(3) अंतर्गत एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली. त्या प्रायव्हेट कंप्लेंटचे आर्ग्युमेंट होऊन आज आदेश आलेला आहे. तो आदेश असा आहे की कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत कोथरूड पोलीस स्टेशननी ताबडतोब उद्या ऑर्डर झाल्याच्या नंतर त्यांना ऑर्डर दिल्याच्या नंतर याच्यामध्ये FIR नोंदवावा आणि या गुन्ह्याचा तपास ACP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा. या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी असणार आहेत ते श्री अमोल कामटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, श्रीमती संजीवनी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, धनंजय सानप, पोलीस अधिकारी, सायबर विभाग, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, विनोद परदेशी, पोलीस हवालदार, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर. त्याचप्रमाणे प्रेमा पाटील, कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे श्रुती कडणे, कोथरूड पोलीस स्टेशनच्या मपोशे आणि त्या पीडित मुलीचे जे सासरे आहेत निवृत्त पोलीस कर्मचारी सकाराम सानप आणि श्रीमती प्रेमा पाटील यांची मैत्रीण, त्यांचं नाव माहित नाही, अशा 8 आरोपींवरती या ठिकाणी भारतीय न्याय संहिता सेक्शन 310 सबक्लॉज 2, 140 सबक्लॉज 3, 74, सेक्शन 333, सेक्शन 62, सेक्शन 115(2), सेक्शन 352, सेक्शन 351(3), सेक्शन 3(5), त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 31R, 31S, 31W रोमन मध्ये 1, रोमन मध्ये 2, तसेच कलम 18 हे सेक्शन अॅट्रॉसिटी ऍक्ट. त्याचप्रमाणे न्यायालय अवमान अधिनियम 1971 चं कलम 12 या एवढ्या सेक्शन अंतर्गत या ठिकाणी FIR दाखल व्हावा असं मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी आदेश दिलेला आहे. म्हणून आमचा पहिल्या दिवसापासून सांगतो की भारतीय न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आज आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे. भारतीय संविधानाचा विजय, भारतीय संविधानाचा विजय. तुम्ही या सगळ्या संपूर्ण प्रकरणात अगदी पहिल्यापासून होतात, थोडक्यात ते प्रकरण सांगा, नेमकं काय झालं होतं त्या रात्री, आणि या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी जर योग्य वेळेला कारवाई केली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती का? तो फक्त एक नरेशन. आणि दुसरं की कोणकोणते गुन्हे दाखल झालेत आपल्याला पाहणाऱ्या लोकांना कळावं की कोणकोणते. सगळ्यातला मॅटर जो आहे ना तो थोडा समराईज करा. येस. सो अगदी सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणामध्ये सर्व मीडियानी आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला जी साथ दिलेली आहे. एक पीडित महिला संभाजीनगरवरनं इथे येते, मदत मागण्यासाठी येते आणि तिला मदत करणाऱ्या 3 मुलींना अत्यंत अमानुष पद्धतीने त्यांनी फक्त तिला मदत केली एवढाच एक म्हणजे त्यांचा गुन्हा ठरवला जातो, अपराध ठरवला जातो आणि त्या बेसिसवरती त्यांच्यासोबत म्हणजे अगदी त्यांच्या घरात घुसणं असेल, त्यांचे कपाटं उघडून त्यांचे अंडरगार्मेंट्स ठेवलेले ड्रॉअर ओपन करणं असेल किंवा मग त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणं असेल, त्यांच्या अंगाला म्हणजे खूप अगदी अमानुष पद्धतीने घृणास्पद पद्धतीने हात लावण्यासारखा प्रकार केलेला असेल. अगदी म्हणजे जेव्हा या मुली थोड्याशा शांत झाल्या आणि मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, हे सगळे अलिगेशन्स आपल्या मेन म्हणजे पिटिशनच्या कॉपीमध्ये आलेले आहेत, जे आता कदाचित FIRचा सुद्धा पुढे जाऊन भाग बनतील. तर ज्या पद्धतीने काय लुसलुशीत माल आहे अशा पद्धतीने त्यांच्यावरती काय टीका म्हणजे टिप्पणी केल्या गेलेली आहे, हे सर्व म्हणजे जे काही त्यांच्यासोबत घडलेलं आहे या सर्व प्रकारानंतर आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आमचा
ह्या सगळ्या प्रकरणात सुद्धा न्यायालयीन पद्धतीने किंवा एक जो सेट रूल ऑफ लॉ आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, त्या ड्यू प्रोसेस ऑफ लॉनी सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणून आम्ही पहिले पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथे आम्हाला दाद मिळाली नाही म्हणून आम्हाला नाईलाजाने मेहरबान सीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करावा लागला. पण तिथे सुद्धा मेहरबान सीपी साहेबांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिला नाही, जे अत्यंत दुर्दैवी होतं. त्या दिवशी रात्री जो काही प्रकार घडला, दिवसभर रादर जो काही प्रकार घडत होता, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण साक्षीदार आहात. ते सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं. नाईलाजाने मग आम्हाला 175(3) खाली इथे मेहरबान शिवाजीनगर कोर्टामध्ये जे आपले विशेष हे आहेत, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत विशेष कोर्ट जे प्रस्थापित झालेले आहेत, त्या विशेष कोर्टात आम्ही इथे आमचा दावा दाखल केलेला होता. आणि आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर साधारणपणे 24 ते 26 केस लॉज आम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या इथे दाखल केलेले आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये हेच वारंवार परत सांगितलं गेलं, परत अधोरेखित केलेलं आहे की अॅट्रॉसिटी सारखे प्रकार असताना, महिलांच्या सोबत घडलेल्या गुन्ह्यांसारखे प्रकार असताना त्यात तात्काळ एफआयआर दाखल करावी, हे जे वारंवार सुप्रीम कोर्टाकडनं, मेहरबान सुप्रीम कोर्ट, मेहरबान हायकोर्टाकडनं सांगितलं गेलेलं होतं, हे आज परत एकदा मेहरबान न्यायालयाने, शिवाजीनगर न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे. आणि जे सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की आमचा या न्याय व्यवस्थेवरती आणि आमच्या संविधानावरती, आमच्या लोकशाहीवरती अढळ विश्वास आहे, तो विश्वास आज परत अढळ करण्याचं काम या निकालाने केलेलं आहे, असं आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं. एक फक्त मी हे सांगेल, याच्यामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल झालेत आणि कोणते कोणते गुन्हे आहेत? 8 लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची ऑर्डर. 8 लोकांपैकी 6 पोलीस अधिकारी, म्हणजे पोलीस अधिकारी कर्मचारी अशा वेगवेगळ्या पदांवरती आहेत. एक जे होते ते निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. आणि एक जे आहेत 8 नंबरच्या, त्या प्रेमा पाटील मॅडम यांच्या मैत्रीण आहेत. आम्हाला हे नक्की माहित नाही, त्या सिव्हिल ड्रेसवरती असल्यामुळे त्या दिवशी त्या खरं पोलीस कर्मचारी आहेत का त्यांच्या मैत्रीण आहेत सर्व्हिसच्या बाहेरच्या, ह्याची आम्हाला अजून आमच्याकडे खात्रीशीर माहिती नाहीये. पण त्याच्यामुळे 6 खात्रीशीररित्या पोलीस अधिकारी आहेत आणि 2 विदाऊट पोलीस आहेत. गुन्हे याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने तो आहे 354चा महिलेचा विनयभंग करण्याचे जो काही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अॅट्रॉसिटीच्या अंतर्गतही त्या महिला SC/ST कॅटेगरीत येत असल्यामुळे 354 आणि अॅट्रॉसिटी मधला तो 354 असा त्याच्यामध्ये प्रायमरी तो हे केलेला आहे. त्याच्यातला एक अत्यंत महत्वाचा इन्ग्रेडियंट जो होता, जो त्या मुली शांत झाल्यानंतर जेव्हा त्यांच्याशी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला, जेव्हा तो समोर आला, तो म्हणजे त्या मुलींच्या घरातनं काही मौल्यवान वस्तू देखील मिसिंग असल्याचं आमच्या नंतर लक्षात आलं. त्या मुलीनंतर जेव्हा काही काळानंतर त्यांच्या घरी जाऊन त्या घरातली सगळी त्यांनी हे केलं, तर त्याच्यामध्ये डकैतीचा सुद्धा गुन्ह्याचा आम्ही हे करावा असं आम्ही हे केलेलं होतं. किडनॅपिंगचं सुद्धा आम्ही सेक्शन त्याच्यामध्ये हे केलेलं होतं. हाऊस ट्रेसपासिंग म्हणजे अवैध पद्धतीने किंवा कुठलीही परवानगी नसताना, कुठलाही परवाना नसताना किंवा तसे कागदपत्र सादर न करता, त्या मुलींना न दाखवता, त्यांना त्याच्याबद्दल न कळवता त्यांच्या घरात घुसणं म्हणजे हाऊस ट्रेसपासिंग. व्हॉलंटरीली कॉझिंग ग्रीवियस हर्ट, व्हॉलंटरी कॉझिंग हर्ट रादर, म्हणजे त्यांना मारहाण करण्याचा जो काही प्रकार झालेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आपण इथे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये या 8ही लोकांचं कॉमन ध्येय होतं, कॉमन इंटेन्शन होतं, ते म्हणजे त्या मुलींना त्रास देण्याचं. त्यामुळे हे सगळं काही 34 मध्ये सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे. सो यामध्ये फक्त एक मिनिट हे सांगू इच्छितो की या प्रकरणात आम्हाला डे 1 पासून आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी DCP संभाजी कदम साहेबांना फोन सुद्धा केलेला होता की FIR नोंदवा म्हणून, तरीही FIR नोंदवला नव्हता. या प्रकरणामध्ये पिटिशन फाईल करण्यापासून तर आजपर्यंत आम्हाला ऍडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर असतील, अंजलीताई आंबेडकर असतील, सुजातदादा आंबेडकर असतील, यांनी सुद्धा या प्रकरणाचा फॉलोअप खूप घेतलेला आहे. म्हणून आम्ही सर्व वकील मंडळी सुद्धा आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे सुद्धा आभार मानतो. आणि एवढा 310 सबक्लॉज 2 म्हणजे BNAचा पनिशमेंट फॉर डेकॉइटी सारखा गुन्हा असेल, अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल. आता इथून पुढे तरी आम्ही पुणे शहरातील पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करेल की पुणे शहरात असे कुठल्याही प्रकारचे गुन्हे असतील तर कृपया सेशन कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी येऊ देऊ नका साहेब. त्या FIR तर त्या पोलीस स्टेशनमध्येच आपण FIR करावा. आपल्या माध्यमातून ही विनंती आम्ही त्यांना करू. साहेबांनी आता ऑर्डर पूर्वीच हे जे आहे ते डिक्टेशन झालेलं आहे. ऑर्डर साहेबांनी आमच्या समोर डिक्टेट केलेली आहे. आम्ही सगळे वकील त्या ठिकाणी होतो. तर उद्या दुपारपर्यंत ती ऑर्डर अपलोड होईल. उद्या दुपारी आमच्या ताब्यात ती ऑर्डर येईल. आम्ही सर्व पत्रकार मंडळींना उद्या दुपारी ती ऑर्डर आम्ही आपल्याला पाठवू. जितक्या लवकर आमच्या मेहरबान HK भालेराव साहेब हे कोर्टाचं नाव आहे. स्पेशल कोर्ट फॉर अॅट्रॉसिटी. भारतीय संविधानाचा विजय.